नमस्कार, मी डॉक्टर शरद माने स्किन केअर नांदेडमधून बोलत आहे। आज महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर नवीन केश विकारांबद्दल माहिती घेणार आहोत। ह्यापूर्वी आपण नागवेड्याबद्दल माहिती घेतली होती, आवश्यक ती माहिती घेतली होती आणि आज आपण केश विकाराबद्दल माहिती घेणार आहोत। केश विकाराबद्दल बरेच गैरसमज आहेत। लोकांना असं वाटते की केस गळणे म्हणजे सर्व आजार एकच, फक्त केस गळणे। खरं तर केस गळण्याचे जेवढी कारणं आहेत त्यानुसार त्याचे वेगवेगळे आजार आहेत। केव्हा केव्हा केस गळतात, जसं एक ह्याच्यामध्ये केसांची ग्रोथ सायकल असते। ग्रोथ सायकल म्हणजे काय, तर जसं लहान मुलगा मोठा होतो, मोठ्या वयोगटातून म्हातारा होतो आणि त्याच्यानंतर मृत्यू। हे अशी जशी पेज असते तशी हेअर फॉलिकल म्हणजे केसांच्या मुळाची सायकल असते। ह्यामध्ये जी मी आता माहिती सांगितली त्यानुसार केसामध्ये ॲनाजेन फेजमध्ये केस हा वाढत असतो। तो कधीही झीज होण्याच्या किंवा पडण्याच्या मार्गावर नसतो। ही ॲनाजेन फेज 4 ते 6 वर्षाची असते। कॅटायजन म्हणजे झीज होण्याची फेज असते। ह्यामध्ये होते काय की 6 ते 8 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये केसाच्या मुळाची झीज होते। आणि टिलोजन फेज म्हणजे काय, तर त्या केसाच्या मुळाची पूर्ण झीज झालेली असते। तो केस आता पडायला आलेला असतो, मुळापासून निघायला आलेला असतो, निघून जातो तो। ही फेज असते 3 ते 4 महिन्याची। आता ह्याच्यामध्ये टिलोजन एफ्लुवियम, जसं एक आजाराचं नाव आहे, ह्याच्यामध्ये अक्यूट टिलोजन एफ्लुवियम, क्रोनिक टिलोजन एफ्लुवियम असे काही प्रकार असतात। केस विकारामध्ये हे टिलोजन एफ्लुवियम म्हणजे सर्वात कॉमन गोष्ट। आणि दुसरी कॉमन गोष्ट ही पॅटर्न्ड हेअर लॉस, जे की हार्मोन्समुळं, शरीरातल्या हार्मोन्समुळं होतात। ह्या दोनपैकी आपण टिलोजन एफ्लुवियमबद्दल माहिती घेऊ। टिलोजन एफ्लुवियम म्हणजे काय, तर ह्या अक्यूट टिलोजन एफ्लुवियम जसं की कधी सर्जिकल स्ट्रेस म्हणजे कुठलं ऑपरेशन झालं किंवा हेल्थमध्ये काही तब्येत बिघडली, एखादा महिना टायफॉईड झाला किंवा 8-15 दिवसासाठी ताप येत होती, अशा वेळेस खाणं पिणं कमी झालं, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झालं, किंवा डिलिव्हरी, प्रेग्नन्सी आफ्टर डिलिव्हरी 1 ते 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर केस गळती अतिशय जास्त प्रमाणात असते। त्यावेळी त्याला लागणारे पोषक घटक किंवा लागणारे काही औषधं उपचार महत्त्वाचा असतो। अँड्रोजेनिक ॲलोपेशिया किंवा पॅटर्न हेअर लॉस हा स्त्रियांमध्ये सुद्धा असतो आणि माणसांमध्ये असतो। कमी वयामध्ये साधारणतः 20 वर्षापासून केस गळणं वाढते। टक्कल पडणे, जसं माणसामध्ये टक्कल पडण्याचं थोडंसं पॅटर्न वेगळं असतो, तसं बायकांमध्ये सुद्धा टक्कल पडण्याचं प्रमाण असते, त्याचा पॅटर्न वेगळा असतो। त्यानुसार आपण मेल पॅटर्न्ड हेअर लॉस आणि फिमेल पॅटर्न्ड हेअर लॉस असं आपण नाव देतो। ह्याची ट्रीटमेंट, औषधोपचार वेगळ्या प्रकारे होतात। तसेच ह्या व्यतिरिक्त काही दुसऱ्या आजारामुळं केस गळतात, जसं की आमचे त्वचेचे आजार असतात, लायकेन प्लॅनोपायलॅरिस। ह्याच्यामध्ये मुळांचा आजार असतो हा। त्याच्यामध्ये जसं एखाद्या वेळी सूज येणे ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचा आजार असतो। ह्यामध्ये सुद्धा केस गळतात। तसंच काही औषधं लावणे, आजकाल जमाल गोटा नावाचा जे आहे त्याचा वापर होतो बऱ्याच ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये। तर ह्या जमाल गोट्यामुळं तिथं काही त्वचेला इंजुरी होऊन त्वचेच्या केसांचे मुळं नष्ट होतात। त्या ठिकाणी केस परत येण्याची शक्यता बिलकुल नसते। ह्या गोष्टीचा वापर होऊ नये आणि ह्याला म्हणतो आपण सिकेट्रियल ॲलोपेशिया। परत एक कॉमन म्हणजे चाय लागणे हेही खूप कॉमन आहे। चाय लागणे म्हणजे हे खरं तर फक्त कॉस्मेटिक प्रॉब्लेम आहे। चाय लागण्यामध्ये होते काय,
तर तुमची रोगप्रतिकारशक्ती तुमच्याच केसांच्या मुळाच्या विरोधात काम करायला लागते. जर आपण केसाचं एखादं मूळ काढून मायक्रोस्कोप खाली तपासलं तर असं आढळून येते की मुळाच्या शेजारी जशा आपल्या रोगप्रतिकारशक्तीच्या पेशी असतात, व्हाईट ब्लड सेल्स किंवा आपल्या अँटीबॉडीज, ह्या तिथं मधमाशाच्या पोळ्यासारख्या मुळाशी चिटकलेल्या असतात. त्या मुळावर अटॅक करताना दिसतात. हनी बीज ॲपिअरन्स म्हणजे मधमाशाच्या पोळ्यासारखं दिसते ते मूळ आपण मायक्रोस्कोप खाली चेक केलं तर. म्हणजे काय तर साधारणतः आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्याच केसांच्या मुळाच्या विरोधात काम करत असते. तर ह्या साईसाठी आता औषधोपचार वेगळ्या प्रकारचे असतात. तरी केशविकारांमध्ये याही व्यतिरिक्त बरेच वेगवेगळे कारणं आहेत, त्यानुसार त्याचे उपचार होतात. बऱ्याच वेळी गैरसमज असा असतो की केस गळणे म्हणजे काहीतरी एक कॉमन ट्रीटमेंट असेल, तर असं नसून ही माहिती जी आज मी देत आहे त्याच्यानुसार काही आजारांबद्दल थोडं सतर्क राहणे आवश्यक आहे. आता कॉमनली ह्या केसमध्ये आपल्या केसांची निगा कशी राखायची ह्याबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर ह्यामध्ये काय की आपण ओव्हर कॉम्बिंग म्हणजे जास्त विंचरणे किंवा जास्त शॅम्पूचा वापर, हार्श शॅम्पू जे असतात जास्त ज्याच्यात डिटर्जंट बेस जास्त असतो हे वापरणे हे चुकीचे आहे. ह्यानं केसाचे जे कव्हर असते, केसाचं कव्हर डॅमेज होते. त्याच्यामुळं केसामधून एका केसामधून 2 ते 3 फांट्या फुटणे किंवा केस तुटून जाणे, केसाचं पातळ होणे, कुरळे होणे हे असं प्रकार घडतात. जास्त विंचरण्याने सुद्धा केसांचं कव्हर डॅमेज होत असते. दुसरी गोष्ट, अति प्रमाणात हार्ड वॉटर असेल किंवा पोल्युशन ह्या गोष्टींचा सुद्धा ह्याच्यावर परिणाम होत असतो, केसांवर परिणाम होत असतो. तर ही रोजची काळजी घेणे. या व्यतिरिक्त खाण्यापिण्यामध्ये आपलं रेग्युलर डाईट, सर्व पालेभाज्या, फ्रूट्स, झोप चांगली हे सगळं आवश्यक आहे. ह्यात जसं हार्मोन्समुळे होणारे अँड्रोजेनिक ॲलोपेशिया आहेत, त्याच्यासाठी प्लॅटलेट रिच प्लाझ्मा थेरपी नावाची आज प्रचलित झालेली एक उपचार पद्धती आहे. त्यानं चांगला ह्याच्यामध्ये रिझल्ट चांगला येतो. हे काही लोकांना गेल्यावर करायला हरकत नाही. आणि जे काही असतील ते उपचार व्यवस्थित केले तर ह्याच्यामधून नक्कीच रिझल्ट मिळतो. तरी आज केशविकारांबद्दल मी माहिती सांगितलेली आहे महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर. अशीच माहिती इतरही काही त्वचा रोगांबद्दल किंवा सौंदर्याबद्दलच्या काही गोष्टींबद्दल आपण पुढेही देत जाणार आहोत. महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म चॅनलला सबस्क्राईब करा आणि टचमध्ये राहा. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा आपण माने सरांकडे आलो आहे आणि सर्वात प्रचलित आजार म्हणजे केशविकार, जी की फार जण त्रस्त असतात. याविषयी तुम्हाला मिळालेली माहिती योग्य आहे का आणि कशी वाटली हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणि त्या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील त्यासुद्धा त्यामध्ये टाका. आपण एक अडचणी, तुमच्या एक शंकेचं निरसन आपण सरांकडून विचारून तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नियमितप्रमाणे साथ तुमची मित्रांनो, मेहनत आमची.